जिल्ह्याच्या कृषी विषयक धोरणासंदर्भातली पत्रकार परिषद आहे। गेली 2 वर्ष शेतकरी असतील, मग त्याच्यामध्ये भात उत्पादक असेल, नाचणी उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक असेल, या सगळ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या स्तरावर होत्या। आणि त्या 2 वर्षामध्ये आमचे जिल्हा कृषी अधिकारी पण आपल्याला सांगतील की 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता करून आवश्यक होती, ती तांत्रिक बाब दुरुस्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आठवत असेल, मागच्या आंब्याच्या काजूमध्ये आपण मला एक प्रश्न विचारला होता की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यामध्ये पीक विम्याचा जो हप्ता आहे तो तिकडे 8,500 आहे आणि इकडे 13,500 आहे। ही तफावत आपण भरून का काढत नाही? तर शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा घेतलेला आहे। दुसरं आपल्याला माहिती असेल की नुकसान भरपाईची आपली तारीख जी आहे संरक्षण विम्याची ही 15 मे होती। आणि विशेषतः मला असं वाटतं की आंबा बागायतदारांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती की 15 तारीख ही त्यांना सुटेबल नाही, ती 31 मे पर्यंत त्याची मुदतवाढ करावी। तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंतची जी मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची नारळ बागायतदार आणि सुपारी बागायतदारांची मागणी होती की फळपीक विम्यामध्ये नारळ आणि सुपारी याचा समावेश करावा। तर तो देखील ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि नारळ आणि सुपारी हे आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे। तसेच प्रत्येक गावात आपल्याला आठवतं भरपूर वर्ष चालू आहे की तहसीलदार ऑफिसला यंत्र असल्यामुळे पाऊस कुठं पडला आहे, काय पडला आहे हे कळत नाही। त्याच्यामुळे एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यामुळे भात पीक असू दे, नाचणी असू दे, फणस असू दे, काजू असू दे, कोकम असू दे, कुठचंही पीक जे आपल्याकडे आहे त्याचा 65 मिलीमीटरच्या बरोबर ना 65 मिलीमीटरच्या पावसाच्या नंतर आपण अतिवृष्टी मानतो आणि तो इथं आपल्याला सापडत नव्हता, ते आता अचूक सापडण्यासाठी ही यंत्रणा आपण सुरू केलेली आहे। कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली, ती म्हणजे मागेल त्याला काजू, काजूचं झाड मागेल त्याला काजूचं झाड 2000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतोय। याच्यामधल्या टेक्निकल बाबी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी नंतर सांगतील की 2000 हेक्टरवर ही लागवड केल्यानंतर आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक क्रांती होणार आहे आणि या योजनेला देखील प्रचंड उदंड प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतोय। आपण याच्या अगोदर आपण अशी एक योजना राबवली होती की मागेल त्याला खैराचं झाड आणि त्याला देखील एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्याची देखील आर्थिक उन्नती त्या शेतकऱ्याची कशी होईल तुम्हाला 3 वर्षानंतर कळणार आहे। त्याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेतनं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे। ते देखील आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ। आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो 98 कोटी रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं वाटप देखील बरोबर ना सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात 88 कोटी रुपये मंजूर झाले। 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। पीक विम्याची मी तुम्हाला सांगितलं 15 तारखेची आता जी तारीख होती ती आपण 31 तारीख केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, पण कदाचित आपल्याला असं वाटलं की होणार आहे की नाही। AIच्या धर्तीवर आपण काजू आणि आंबा उत्पादनाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे ठरवलेले होते आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य जे मिळालेलं होतं ते माननीय शरद पवार साहेबांचं मिळालं होतं। त्यांची बारामतीची टीम आपल्याकडे आली होती। आता आपण जिल्ह्यामध्ये किती गट करतोय? टोटल 24 क्लस्टर तयार करतो। 24 क्लस्टर आपण तयार करतोय। त्या क्लस्टर मागची भूमिका काय की आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते
त्यावेळी देखील आपल्या काजूचं आणि आंब्याचं पीक तसंच्या तसं राहिलं पाहिजे, 75% राहिलं पाहिजे, 80% राहिलं पाहिजे. यासाठी जी यंत्रणा आपल्याला तयार करायची ती पण आपण सिंधुरत्नमधनं करतोय. आणि सुरुवातीला याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 गावं, याच्यामध्ये आपण प्रत्येक क्लस्टरमध्ये 20 शेतकरी निवडत आहोत. टोटल आपण जे 24 क्लस्टर्स निवडले त्याच्यामध्ये आपण 480 शेतकरी निवडणार आहोत. आणि 480 शेतकऱ्यांवर आपण हा पायलट प्रोजेक्ट करतोय की त्यांच्या जमिनीवर आंब्याचं पीक कसं आपण कंटिन्यू 75% 80% आणू शकतो. आणि याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपण हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो. त्याच्यानंतर महिलांसाठी, बचत गटांसाठी आपण एक सिंधुरत्नमधनं योजना आणतोय कृषीची. ते म्हणजे आपल्याकडे काजूची लागवड ही प्रचंड पद्धतीनं होते. आपण काजू काढून घेतो आणि बोंडू टाकून देतो. तर अशा पद्धतीची काही युनिट आपल्याला तयार करता येतील का की जे बोंडूचं सिरप बनवू शकतात. पूर्वी बोंडू असं होतं, आपल्याला कदाचित पूर्वीच्या लोकांना माहिती आहे, बोंडूपासून जसं जांभळापासूनचं असं तयार केलं जातं, तशा पद्धतीचं सरबतासाठीचं सिरप तयार करता येईल का, याच्यावर आपण कोकण कृषी विद्यापीठाला घेऊन रिसर्च करून महिलांना हा उद्योग उभा करण्यासाठी मदत करणार आहोत. आणि आंबा बागायतदारांसाठी अतिशय अजून एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतोय, ते म्हणजे रायपिंग चेंबरची जी संकल्पना आहे, ती रायपिंग चेंबरची संकल्पना 2 लाख आणि 5 लाख अशी आहे. 2 लाखापर्यंत किती टन? सर त्याच्यामध्ये 2 टन आणि 5 टन. 2 टन असेल तर त्याची किंमत 2-2.5 लाखापर्यंत आहे आणि 5 टन असेल त्याची 5-1 लाखापर्यंत, 15 लाखापर्यंत. तर याच्यामध्ये जसं आम्ही बलोरेची एक योजना आंबा बागायतदारांसाठी आणली आणि 11 लाखाची गाडी, त्याच्यावर 3 लाख रुपये आम्ही सबसिडी देत होतो, तसं रायपलिंग जी मशीन आहे किंवा चेंबर जो आहे त्याच्यावर देखील 25% 50% कशा पद्धतीनं सिंधुरत्नमधनं सबसिडी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि हा मला असं वाटतं की सिंधुरत्नमधला जो प्रोजेक्ट आपण आणतोय हा आंबा बागायतदारांसाठी गेम चेंजर असू शकतो. अशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळं आपण रस्त्याची कामं करतो, आपण साखवाची कामं करतो, आपण विमानतळाचं काम केलं, याच्यापेक्षा कृषीवर देखील या जिल्ह्यामध्ये नक्की आपण काय करतोय ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली आणि माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की जे निर्णय महाराष्ट्र शासनाला घ्यायला पाहिजे होते, अगदी मग तो 13,500चा 8,500 विम्याचा हप्ता करणं, 15 मेचं 31 मे करणं, रॅपलिंग मशीन चेंबरसाठी पैसे उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. आणि अजून एक काल माझ्याकडे काही लोकांनी मागणी अशी केली की बॅलन्स शीट आंबा बागायतदारांची, काजू व्यापाऱ्यांची किंवा कुणाची व्यापाऱ्यांची तपासून आपल्याला जर मोठ्या गाड्या सबसिडीवर देता आल्या, आयशर सारख्या किंवा त्याच्या दृष्टीनं देखील सिंधुरत्नमधनं त्या योजनेचा अध्यक्ष म्हणून मी विचार करणार आहे. आणि याच्यातनं वैयक्तिक लाभाच्या योजना या सिंधुरत्नमध्ये असल्यामुळं अनेक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. पावसाची परिस्थिती आणि आलेलं आपत्कालीन संकट लक्षात घेता भात आणि नाचणी पिकांना जे संरक्षण पाहिजे ते देणं गरजेचं होतं आणि म्हणून ती मुदत देखील 31 जुलैपर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. आता जो पाऊस कमी जास्त होतोय त्याचा काय पिकावर परिणाम होणार आहे का? दुबार पेरणीचे संकट जाणवते का दिसते का सर? नाही, मला असं याच्यामध्ये वाटतं की शेतकऱ्यांनी खरोखरच अभ्यास करून यावेळी पेरणी केलेली आहे. काही ठिकाणी पहिली लवकर झाली असेल, परंतु सरकारनं जे आवाहन केलं होतं की पेरणी थोडी उशिरा करा, पाऊस उशीर आहे, ते मनावर घेऊन वेधशाळेचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यावेळी व्यवस्थितरित्या जर पाऊस आपल्याकडे पडला तर भात आणि नाचणीचं प्रमाण हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याकडे येऊ शकतं. आंबा काजू आपण म्हणाला 98 कोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे, असा किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि ऍक्च्युअली मागणी किती आहे? 52,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. 98 कोटी मागणीप्रमाणे 98च्या 98 कोटी आले. त्याच्यावर वाढ करून देण्यात